नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण 2026-27चं अर्थसंकल्प बघणार आहोत. ओके, जनरली अर्थसंकल्प बनवण्याचं म्हणजे घटनेमध्ये आपल्या कुठेही बजेट हा शब्द वापरण्यात आलेला नाही. कलम 112 नुसार, घटनेमधील कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र असंच आपल्या घटनेमध्ये शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. कुठेही बजेट शब्द वापरण्यात आलेला नाही. ओके, मग बघा, जे काय बजेट आहे तर या बजेटबद्दल म्हणजे कलम 112 नुसार राष्ट्रपतीची घटनात्मक जबाबदारी असते. ऍक्च्युली ते अर्थमंत्री लोकसभेमध्ये मांडण्याचं घडून आणतात. ओके, आणि अर्थराज्यमंत्री राज्यसभेमध्ये. तसं सेम राज्यामध्ये कलम 202 अंतर्गत राज्यपाल काय करतात रे, राज्यामध्ये त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे बजेट मांडण्याची. ओके, बजेट हा धनविधेयक असतं, लक्षात ठेवा. बजेट हे एक धनविधेयकाप्रमाणे प्रोसेस असते. ओके, चला बघूया. आणि बजेटबाबत जर राज्यसभेला अधिकार म्हणला तर राज्यसभेला केवळ जनरल डिस्कशनचा 4 ते 5 दिवस अधिकार आहे. त्याच्यानंतर सर्व अधिकार कोणाकडे जातात रे, ते म्हणजे लोकसभेकडे असतात. लोकसभेमध्येच अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि मतदान होतं आणि त्या चर्चेच्या दरम्यान वेगवेगळे कपात प्रस्ताव मांडले जातात. त्यावरही प्रश्न काय यावर विचारलेला आहे. म्हणजे मला वाटते कंगारू कटोतीवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर त्यानंतर कुठल्या म्हणजे बऱ्याच अशा कटोतीवर जे आहेत त्यावर गिलोटीन जे काय या आहे त्या गिलोटीनवर पण प्रश्न विचारलेला आहे. आता कंगारूवर मला वाटते राज्यसभेला प्रश्न विचारला. अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. आणि जनरली 26-27चं जे अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पावर प्रश्न दरवर्षी अर्थसंकल्पावर एका दुसरा प्रश्न असतो म्हणजे असतो. ऍक्च्युली त्या कंटेंटवर प्रश्न येतो त्याच्या 26-27च्या. ओके, त्याची पार्श्वभूमी म्हणला तर पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन वगैरे. हे काय पहिला गणराज्याचा कोणता वगैरे तो इतिहास झाला. ओके, पण ऍक्च्युली अर्थसंकल्प मांडण्याचं पूर्वी आपण बघत होतो की पूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता मांडायचे, मग 11 वाजता मांडायला सुरू झालं वगैरे. ओके, सकाळी 11ला मांडायला सुरू झालं. आणि आत्ताचं लेटेस्ट जर 17-18च्या चेंजेस म्हणलात, 2017-18 पासून काय बदल झालेले, 2017-18 पासून अर्थसंकल्पामध्ये आता 1 फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प मांडायला सुरू झालं. कधी 1 फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प मांडायला सुरू झालं. त्याच्या थोडं अगोदर 30 आणि 31 जानेवारीला काय मांडलं जातं रे, भारताची आर्थिक पाहणी मांडली जाते. भारताची आर्थिक पाहणी मांडली जाते. भारताची आर्थिक पाहणी मांडली जाते. पूर्वी जे अर्थसंकल्प होतं काय करायचे रे, आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडायचे. आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडत होतो, पण आता मात्र अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडायला सुरुवात केलेली आहे. ओके, दुसरा बदल झाला पूर्वी 17-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळं मांडायचं. आता रेल्वे अर्थसंकल्प आहे ते साधारण अर्थसंकल्पामध्ये आपण इन्क्लूड केले, साधारण अर्थसंकल्पात इन्क्लूड केलेला आहे. ओके, याच्यासाठी रेल्वेसाठी ॲक्वर्ड समिती वगैरे होती, बरोबर ना. मग आता तिसरा बदल झाला, पूर्वी योजना खर्च आणि गैरयोजना खर्च असं आपण डिवायडेशन करायचो, वेगळं वर्गीकरण करायचो. आता योजना खर्च आणि गैरयोजना खर्च जे आहे म्हणजे आपल्या अर्थसंकल्पामध्ये खर्च कसा असतो रे, अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च असतो. अर्थसंकल्प हा जो काय आहे यामध्ये जमा निर्धारण वेगळं असतं आणि जे काय खर्च निर्धारण वेगळं असतं. जमेमध्ये काय येतं रे, भांडवली जमा आणि महसुली जमा असते. ओके, आणि खर्चामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च असतं. ओके, भांडवली खर्च असतं. ओके, मग त्यामध्ये पूर्वी काय करायचे, या खर्चाचं जे डिवायडेशन आहे तर मग काय करायचं, महसुली खर्चाचं उदाहरणार्थ एक महसुली खर्च झाला. महसुली खर्चामध्ये महसुली योजना खर्च वेगळं आणि महसुली गैर योजना खर्च वेगळा असं धरायचे. ओके, पण ऍक्च्युली काय झालं की 12वी पंचवार्षिक योजना कधी 12 ते 17 या कालावधीत 2012 पासून ते 2017 पर्यंत राबवण्यात आली होती, बरोबर ना रे. 2017 पर्यंत. मग या 17ला ही 12वी पंचवार्षिक योजना बंद झाल्यानंतर पंचवार्षिक योजनेचंच राहिली नाही, प्लॅनिंग कमिशनही राहिलं नाही, बरोबर. म्हणून मग योजना आणि गैर योजना खर्च रद्द करण्यात आले. योजना व गैर योजना खर्च आता बंद करण्यात आले आहे. गैर योजना खर्च आता रद्द करण्यात आलेला आहे. ओके, हे 3 मेजर बदल 17-18 पासून करण्यात आले, हे लक्षात ठेवा. ओके, 1 फेब्रुवारी पासून आता बजेट मांडतो. आता 1 फेब्रुवारी मध्ये मांडल्यामुळं आता लेखानुदानाची गरज राहिली नाही. लेखानुदान थ्रू आपण काय करायचो,
त्यामध्ये काय रे खर्चाची बाजू असते लेखानुदानमध्ये, जमेची बाजू नसते. खरे खरे रे. तर मग 1 फेब्रुवारीला आपण काय करतो रे, बजेट मांडतो. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिना बजेटला मान्यता मिळण्याचं कार्य वेळ जातो आणि आपण 1 एप्रिलला मग काय करू शकतो रे, 1 एप्रिल म्हणजे आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं. ओके, 1 एप्रिल 2000 जे काय असेल दरवर्षीचं. ओके, मग ही आपली अर्थव्यवस्थेची खरी अर्थसंकल्पाची प्रोसेस आहे सगळी. ओके, चला आता केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 जे काय आहे ते आपण बघू. ओके, केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 26-27चा कार्य आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी मांडलाय. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, यांनी मांडलेला कार्य कर्तव्य भवनातला मांडलेला पहिला आहे. ओके, कर्तव्य भवनातला पहिला अर्थसंकल्प आहे आणि यांनी सलग 9व्या वेळा मांडलाय आणि असं आतापर्यंत कुणीही मांडलेलं नाही. ओके, सर्वाधिक वेळा मला माहिती आहे मोरारजी देसाई यांनी मांडलाय, पण 8 वार्षिक 2 मध्यावधी आहेत, किंवा 9 वेळा जरी पी चिदंबरम मांडला असेल तरी 8 वार्षिक आणि 1 कार्य मध्यावधी आहे. ओके, पण प्रणब मुखर्जी 8 वेळा आहेत, पण करे सर्वाधिक 9 वेळा, पण सलग 9 वेळा मांडणाऱ्या एकमेव निर्मला सीतारामन यांनी सलग 9 वेळा मांडल्यात. तसेच भारताच्या संसदीय इतिहासात रविवारी अर्थसंकल्प वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. विचारू शकतात, रविवारी मांडण्याची पहिलीच वेळ आहे आणि कर्तव्य भवनात तयार केलेलं हे पहिलंच अर्थसंकल्प आहे, कर्तव्य भवनात, बरोबर ना. आणि युवा शक्ती चलित अर्थसंकल्प म्हणून तयार केलेला अर्थसंकल्प विकसित भारताच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचं काय रे, या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त खर्च कुठल्या योजनेवर केलाय, जी रामजी कायदा. लक्षात ठेवा, आता जी रामजी कायदा कधी लागू होणार आहे, 1 जुलै 2026 पासून. ओके, बघा लक्षात ठेवा रे, या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त जी मनरेगा कायदा होता पूर्वीचा, मनरेगा कायदा कधीचा रे, 7 सप्टेंबर 2005चा कायदा होता, बरोबर. आता त्याच्या जागी काय आला रे, कधी 1 जुलै 2026 पासून काय येणार आहे, विकसित भारत जी रामजी कायदा 2025 येणार आहे. ओके, मग या कायद्याच्या जागी मग ते आता नवीन कायद्यामध्ये काय रे, जे काय 125 दिवस काय रे रोजगार आहे आणि त्याच्यामध्ये काय रे पेरणी आणि कापणी जे काय असतो कालावधी असतो आपला पेरणीचा किंवा कापणीचा कालावधी असतो, तेवढं काय रे योजना 60 दिवस काय रे त्या योजना गॅप आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ही योजना कधी लागू होणार आहे ते 1 तारीख लक्षात ठेवा. मेजर कार्य काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायचे. मनरेगाचं नाव चेंज केलेलं आहे 7 सप्टेंबर आणि मनरेगासाठी काय रे, जुन्या मनरेगासाठी 30,000 कोटी रुपये खर्च करे 30,000 कोटी मंजूर केले त्यासाठी, पण सर्वात जास्त जी करे रामजी कायदा यासाठी जवळजवळ मला वाटते किती रे 95,000 कोटी रुपये काहीतरी खर्च करे मंजूर झालेला आहे. किती 95,692 कोटी रुपये सर्वात जास्त मनरेगा योजनेसाठी काय मनरेगा म्हणतोय कुठला रे, जी रामजी कायदा यासाठी काय मंजूर करण्यात आले 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये. म्हणजे जी रामजी कायदा आणि जुन्या मनरेगासाठी 30,000, म्हणजे जुन्या मनरेगासाठी का तर 1 जुलै 2026 पूर्वी जे काय कामं होणार आहेत ते सगळे मनरेगा अंतर्गत होणार आहेत त्यासाठी वगैरे. ओके, असो, युवा शक्ती चलित अर्थसंकल्प म्हणून तयार केलेला अर्थसंकल्प विकसित भारत दृष्टिकोनावर आधारित आहे. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर कोणी केलाय, मोरारजी देसाई यांनी केला रे. ओके, त्या म्हणजे 10 वेळा, म्हणजे यांच्या वेळा अजून यांच्या एवढं कुणीही केलं नाही. त्यानंतर 9 वेळा म्हणला तर पी चिदंबरम आणि निर्मला सीतारामन आणि प्रणब मुखर्जी यांनी 8 वेळा केलेला आहे अर्थसंकल्प. ओके, सर्वाधिक पैसे कोणत्या मंत्रालय म्हणण्यापेक्षा काय म्हणणार आहे, सर्वाधिक कोणत्या आयटमवर करण्यात आलाय. ओके, कोणत्या आयटमवर मेजर कोणत्या एक्सपेंडिचर कोणत्या घटकावर खर्च जास्त करण्यात आलाय, त्यामध्ये बघा ट्रान्सपोर्टवर जास्त एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम्स म्हणला तर त्यावर कुठलं येतं रे, वाहतूक येतं आणि वाहतूकवर सर्वात जास्त म्हणण्यापेक्षा काय करा, मंत्रालय म्हणला तर संरक्षण मंत्रालयावर आहे. ओके, वाहतुकीवर सर्वात जास्त किती करण्यात आला रे, किती बघा 5,98,520 कोटी. 5,98,000 किती रे, 5,98,520 करण्यात आला. आणि तेच संरक्षण या आयटमवर म्हणलात डिफेन्सवर 5,94,585 आहे. ओके, पण लक्षात ठेवा मग मंत्रालय म्हणला तर संरक्षण मंत्रालय आहे. ओके, पण जे काय जर आपण असं विचारलं एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम विचारलं तर मेजर आयटम कोणता आहे तर ट्रान्सपोर्ट आहे. ट्रान्सपोर्टवर सर्वात जास्त खर्च करण्यात आला. त्यानंतर बघा रे जर डिफेन्स आहे, त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट आहे, नंतर होम अफेअर्स आहे. ओके, असं लक्षात ठेवू शकता पहिले 4 वगैरे. ओके, एक वेळेस विचारलं तुम्हाला शिक्षणापेक्षा कशावर जास्त केलं, शिक्षण, कृषी, नंतर ऊर्जा, नंतर आरोग्य, शहरी विकास किंवा मग IT आणि टेलिकम्युनिकेशन वगैरे. ओके,
केंद्रीय अर्थसंकल्प 26-27 नुसार बघा, केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत काय रे विचारला, याच्यावरही प्रश्न येऊन गेला, बरोबर ना रे. म्हणजे रुपया कसा येतो, सर्वात जास्त कशाच्या माध्यमातून येतो. जे 100 रुपये समजा उदाहरणार्थ आपण 100 रुपयाच्या पटीत धरलं तर 100 पैशामधले सर्वात जास्त पैसे कशातून येतात, तर 24 पैसे कशातून येतात, कर्ज घेणं आणि इतर दायित्वातून येतात. त्याच्यानंतर पर्सनल इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्सचा कायदा पण बदला. आता आत्ताचा अर्थसंकल्प 2-3 गोष्टीसाठी खूप फेमस आहे. ओके, कोणकोणत्या गोष्टीसाठी आत्ताचा अर्थसंकल्प फेमस आहे रे, एक गोष्ट लक्षात ठेवा रे. कोणत्या, तर या अर्थसंकल्पामध्ये एकतर करे मनरेगा कायदा बदलण्यात आलाय, त्याच्याबद्दलचं करे जे काय आहे, आता नवीन रामजी कायद्याला सर्वात जास्त बजेट मंजूर केलं. त्यानंतर 16वा वित्त आयोग जे काय आहे त्याचा अहवाल आलेला आहे, ते महत्वाचं आहे. आणि आता 1 एप्रिल 2026 पासून काय जो काय पूर्वी आयकर कायदा 1961 चा होता, त्याच्या जागी काय आला रे, ते आता आयकर कायदा कुठला आलेला आहे, मागच्या अनेक वर्षानंतर आयकर कायदा 2025 आलेला आहे. आयकर कायदा याच्यासाठी फेमस आहे आता की या वर्षीचं जे काय आहे, तर या 2-3 गोष्टीसाठी प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, बघू चला. कर्ज घेणं आणि इतर दायित्व 24%, नंतर वैयक्तिक आयकर 21%. सध्या तुमच्या माहितीच तो सांगतो, सर्वात जास्त भारताला करे कोणत्या करापासून सर्वात जास्त करे हे मिळतं रे, कोणत्या करापासून सर्वात जास्त पैसे मिळतात, तर करे आयकरापासून. ओके, दुसरा निगम कर आहे, तिसरा जीएसटी वगैरे आहे. लक्षात ठेवा, जीएसटी करापासून सर्वात जास्त पैसे मिळत नाहीत सध्या. ओके, मग करे 25-26 असेल, 26-27 असेल, किंवा करे 24-25 असेल, 24-25, 25-26, 26-27 या तिन्ही वर्षाचं काढून बघितलात तर करे पर्सनल इन्कम टॅक्स सर्वात जास्त आहे. आणि सध्या तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, सर्वात जास्त आपला प्रत्यक्ष करापासून मिळते काय अप्रत्यक्ष करापासून जास्त मिळतात रे पैसे, तर आपला प्रत्यक्ष करापासून जवळजवळ 54.7% करे प्रत्यक्ष कराचं प्रमाण आहे. आणि बाकी अप्रत्यक्ष कराचा 90-91 मध्ये बघला तर 84% अप्रत्यक्ष कर होतं, आणि प्रत्यक्ष कर बाकी काय फक्त 16% होतं. पण आता प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि अप्रत्यक्ष कराचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आहे. ओके, असो, कर्ज घेणं आणि इतर दायित्व 24% येतं. दुसरा वैयक्तिक आयकर 21% आहे. कॉर्पोरेशन टॅक्स 18%, म्हणजे तिसरा क्रमांक. ओके, आणि चौथा जीएसटी अँड अदर टॅक्सेस आहेत, आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू 10%. पण आपला पहिलं दुसरंच माहिती असणं गरजेचं आहे की रुपया सर्वात जास्त कशातून येतो, तर कर्ज घेणं आणि इतर दायित्वातून येतो. दुसरं वैयक्तिक आयकर वगैरे. आणि केंद्र सरकारच्या खर्चाचा सर्वात मोठा सोर्स कोणता आहे, की पैसा रुपया जो काही 100 रुपये येतात त्यातले खर्च कशाच्या माध्यमातून सर्वात जास्त होतात, तर केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा. म्हणजे केंद्रीय करातला राज्याचा हिस्सा जो काय आता 16 वित्त आयोगानं पण 41% दिले मॅक्झिमम, म्हणजे करापैकी 41%. ओके, म्हणजे 41%चा हिस्सा काय 22 रुपये त्यावर खर्च होतात, जे द्यायचं आहे ते. दुसरं व्याज देयक आहे. तिसरं केंद्रीय योजनासाठी 17 रुपये आहे. ओके, म्हणजे 17% वगैरे, आणि 20% व्याज देयक आहेत. म्हणजे सर्वात जास्त पैसा कसा जातो, केंद्रीय करातल्या हिस्साच्या माध्यमातून राज्याचा, आणि कसा येतो कर्ज घेणं दायित्वामधून. ओके, केंद्रीय योजनामुळे 26-27 मध्ये. आणि केंद्रीय अर्थसंकल्प 3 कर्तव्यावर प्रेरित आहे. कोणकोणते रे, पहिलं कर्तव्य काय, म्हणजे ह्या 3 कर्तव्यावरच सगळं अर्थसंकल्प तुमचं कार्य आपण बघणार आहोत. पहिलं कर्तव्य कार्य काय काय कर्तव्यात दिले बघा. पहिल्या कर्तव्यात आर्थिक विकासाला गती देणं आणि शाश्वतता राखणं. दुसरं कर्तव्य जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणं व त्याची क्षमता वाढवणं. तिसरं कर्तव्य सबका साथ आणि सबका विकास. ओके, आता तिन्ही कर्तव्याबद्दल माहिती बघूया. पहिलं कर्तव्य बघा, आर्थिक विकासाला गती देणं व शाश्वतता राखणं. यासाठी आपला काय काय पॉइंट आहेत याच्यामध्ये पहिल्या कर्तव्यामधलं सगळ्या गोष्टी आपण बघूया. धोरणात्मक व प्रगत क्षेत्रामध्ये उत्पादनाचं प्रमाण वाढवणं एक पहिला पॉइंट या पहिल्या कर्तव्यामधला आहे. त्यासाठी बायोफार्मा शक्तीबद्दलचं माहिती बघू. भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुढील 5 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयाच्या तरतुदीसह बायोफार्मा शक्ती, ज्ञान तंत्रज्ञान व नवोपक्रमाद्वारे आरोग्य सेवेच्या प्रगतीसाठी रणनीती प्रस्तावित करण्यात आली. किती रे, बायोफार्मा शक्तीसाठी 5 वर्षात 10,000 कोटी रुपयाचं. आणि बायोलॉजिक्स व बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी परिसंस्था निर्माण होईल. 10,000 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त इंडिया क्लिनिकल ट्रायल्स तळांचे जाळे तयार केले जाईल. कशामध्ये, बायोफार्मा शक्ती अंतर्गत. बायोफार्मा शक्ती अंतर्गत विचारू शकतात प्रश्न. ओके, आणि WHO केंद्र जे आहे जामनगर गुजरात येथील WHO ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटरची दर्जा वाढ केलं जाईल. ओके, WHO केंद्र. भारताला वैद्यकीय पर्यटन सेवाचं केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्राच्या भागीदारीने 5 प्रादेशिक वैद्यकीय केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यांचा पाठिंबा देणारी एक योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर 3
नवीन राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण व करे संशोधन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ करे फार्मा जी काय फार्मास्युटिकल काय करायचं एज्युकेशन अँड रिसर्च NIPER करे नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड करे रिसर्च स्थापन करून सध्याच्या 7 NIPER जे आहेत संस्थांचा दर्जा सुधारून बायोफार्मा केंद्रित नेटवर्क तयार केले. किती? 7. लक्षात ठेवा. ओके. इंडियन सेमीकंडक्टर मिशन ISM 2.0 उपकरण आणि करे सामग्रीचं उत्पादन करण्यासाठी IP ची जी काय असेल करे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी व पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे करे मिशन सुरू केलं आहे. म्हणजे इंडियन सेमीकंडक्टर मिशन कशासाठी आहे? उपकरण आणि सामग्रीचं उत्पादन करण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनाचा खर्च 40,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात येईल. कशासाठी? देशांतर्गत मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी. विचारू शकतात. ओके. खनिज संपन्न जी काय राज्य आहेत कोणकोणते? ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यात खाणकाम प्रक्रिया संशोधन उत्पादन यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित रेअर अर्थ कॉरिडॉरची स्थापना केली जाईल. कोणकोणत्या ठिकाणी? रेअर अर्थ कॉरिडॉरची स्थापना केली जाईल ज्या ठिकाणी खनिज संपन्न ओरिसा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यात खाणकाम प्रक्रिया संशोधन व उत्पादन यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित रेअर अर्थ कॉरिडॉरची स्थापना कोणकोणत्या ठिकाणी? तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओरिसा. सरकार क्लस्टर आधारित प्लग अँड प्ले मॉडेलवर चॅलेंज रूटद्वारे 3 समर्पित केमिकल पार्क स्थापित करण्यासाठी राज्यांना मदत करणारी योजना सुरू करणार आहे. भांडवली वस्तू क्षमता बळकट करणं त्या अंतर्गत काय काय दिले बघा. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे 2 ठिकाणी हायटेक टूल रूम्सची स्थापना केली जाईल. उच्च मूल्य व तांत्रिकदृष्ट्या प्रगत CIE चे देशांतर्गत उत्पादन बळकट करण्यासाठी बांधकाम व पायाभूत सुविधा उपकरणे संवर्धन योजना सुरू केली जाईल. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंटेनर उत्पादन परिसंस्था उभारण्यासाठी कंटेनर उत्पादनाची एक योजना जाहीर केली आहे ज्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीत 10,000 कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्पित तरतूद केली. त्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंटेनर उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यासाठी. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एकात्मिक कार्यक्रमाची घोषणा केली बघा. राष्ट्रीय फायबर योजना कशासाठी आहे? रेशीम, लोकर व ताग यासारख्या सर्व प्रकारच्या तंतूमध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी म्हणजे स्वतः उत्पादन निर्माण झालं पाहिजे. ओके. देशांतर्गत खादी, हातमाग व हस्तकला बळकट करण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाची घोषणा करण्यात आली. जुन्या 200 औद्योगिक क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना जाहीर केली. चॅम्पियन MSMEs मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस तयार करणं व सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा देणं. 26-27च्या बजेटमध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. त्याबाबत बघा. भारताच्या उत्पादन क्षेत्रात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचा वाटा सुमारे 35.4% आहे. निर्यातीमध्ये 48.58% आहे आणि GDP 31.1% आहे. कशामध्ये? भारताच्या उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सूक्ष्म लघु मध्यम म्हणजे MSMEचं उद्योगांचा वाटा सुमारे 35.4% निर्यातीत उत्पादनामध्ये आहे आणि 48.48% निर्यातीमध्ये आणि GDP 31.1% आहे. 7.47 कोटीहून अधिक उद्योगात 32.82 कोटीहून अधिक लोकांना रोजगार देणारं हे क्षेत्र कृषी क्षेत्रानंतर रोजगार देणारं दुसरं आहे. सगळ्यात लक्षात ठेवा रे. कृषी क्षेत्रानंतर रोजगार देणारं दुसरं सर्वात मोठं कार्यक्षेत्र आहे. ओके. आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अग्रगण्य म्हणून विकसित होण्यास मदत करण्यासाठी अर्थसंकल्पीय 3 सूत्री दृष्टिकोन प्रस्तावित करण्यात आला. त्यात भांडवल सहाय्य प्रदान करणं, तरलता वाढवणं, व्यावसायिक व व्यवस्थापकीय कौशल्यापर्यंतची पोहोच मजबूत करणं. ओके. आणि बघा आता कोणते 3 सूत्रे आहेत? इक्विटी सपोर्ट काय बघा. या अंतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देऊन भविष्यातील चॅम्पियन तयार करण्यासाठी 10,000 कोटीचा एक समर्पित MSME ग्रोथ फंड जाहीर करण्यात आला आहे. कशासाठी? किती कोटीचा? 10,000 कोटीचा MSME ग्रोथ फंड जाहीर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सूक्ष्म उद्योगांना पाठिंबा कायम ठेवण्यासाठी व जोखीम भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 2021 मध्ये स्थापित आत्मनिर्भर फंडात 2,000 कोटीची वाढ केली जाईल. विशेष म्हणजे या स्थापित आत्मनिर्भर फंडाने 15,442 कोटीच्या गुंतवणुकीद्वारे 682 MSMEs ना
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सहाय्य केलं आहे. ओके, त्याच्यानंतर तरलता सहाय्य बघा, ट्रेंड्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एमएसएमई साठी 7 लाख कोटीहून अधिक निधी आधीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि ट्रेंड्स हे एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ आहे. ट्रेंड्स काय रे, हे एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ आहे जे अनेक वित्त पुरवठादारांसाठी एमएसएमई व्यापार प्राप्त रकमांचा वित्त पुरवठा आणि सुलभ करते. आणि व्यावसायिक सहाय्य काय बघा, हे 3 त्रिसूत्री कोणकोणती, इक्विटी सपोर्ट, तरलता सहाय्य आणि व्यावसायिक सहाय्य. आणि सरकार आयसीआय किंवा आयसीएसआय किंवा आयसीएमईआय यासारख्या व्यावसायिक संस्थांना विशेषतः टियर 2 टियर 3 शहरामध्ये कॉर्पोरेट मित्रांची एक श्रेणी विकसित करण्यासाठी अल्पमुदतीचे मॉड्युलर अभ्यासक्रम व्यावहारिक साधनं तयार करण्यास मदत करते. पायाभूत सुविधांचा भक्कम चालना देणे. 26-27 मध्ये सार्वजनिक भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपयेपर्यंत वाढवले जाईल. ठीक आहे, नॉर्मल वाचा. पर्यावरण स्नेही कार्गो वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना काय काय बघा. पूर्वेकडील दानकुरी व पश्चिमेकडील सुरत यांना जोडणारा नवीन समर्पित फ्रेंट कॉरिडॉर स्थापन केले जाईल. पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जातील, ज्याची सुरुवात ओडिशातील कशापासून केली जातील, नॅशनल वॉटरवेज जे आहेत 5 पासून होईल, ज्यामुळं तालचेर ते अंगुल या खनिज संपन्न क्षेत्रांना व कलिंगनगर सारख्या औद्योगिक केंद्रांना पॅराद्वीप धामरा बंदराशी जोडले जाईल. हे विचारू शकतात. ओके, त्यानंतर वाराणसी व पाटणा या ठिकाणी आंतरदेशीय जलमार्गांना सेवा देणारी जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केली जाईल. कोणत्या ठिकाणी जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केली जाईल असं विचारू शकतात. 2047 पर्यंत आंतरदेशीय जलमार्ग व किनारी जहाजांचा वाटा 6% वरून 12% पर्यंत वाढवण्यासाठी कोस्टल कार्गो प्रोत्साहन योजना सुरू केली जाईल. कार्बन कॅप्चर युटिलायझेशन व स्टोरेज तंत्रज्ञानासाठी पुढील 5 वर्षात 20,000 कोटी रुपये खर्च करण्यासाठी घोषणा करण्यात आली. ओके, लक्षात ठेवा. शहर आर्थिक क्षेत्राचा विकास. प्रत्येक शहर आर्थिक क्षेत्रासाठी 5 वर्षात 5,000 कोटी रुपयाची तरतूद जाहीर. पर्यावरणास अनुकूल प्रवासी वाहतुकी चालना देण्यासाठी 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स ग्रोथ कनेक्टर्स सुरू केलेले आहेत. ओके, केली जाणार आहेत. ओके, कोणकोणते रे, मुंबई याच्यावर विचारतील 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स कोणकोणते असणार आहेत. ओके, कोणते बघ, मुंबई पुणे हैदराबाद बंगळूर, हैदराबाद चेन्नई बेंगळूर, दिल्ली वाराणसी सिलिगुडी विचारू शकतात. ओके, बँकिंग क्षेत्राचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी बँकिंगवरील उच्चस्तरीय समिती 2047 साठी स्थापन करण्यात येणार आहे. आता याच्या पूर्वी केलेले कोणकोणत्या तरी नर्सियन समिती 1-2 बँकांची पुनर्रचनेसाठी विचारू शकतात बरं का. आता हे एक याच्यामध्ये मेन्शन केले म्हणून. रंगराजन समिती बँकांचं संगणकीकरणासाठी होती. राजन समिती जागतिकीकरण अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यासाठी. गोयपोरिया समिती सेवा गुणवत्ता. नचिकेत मोर समिती आर्थिक समावेशन. आरवी गुप्ता समिती ग्रामीण पतपुरवठा. त्यानंतर नायक समिती सरकारी बँकांची स्वायत्ता. उषा थोरा समिती बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठी होती. ए घोष समिती फसवणूक व अनिष्ट प्रथा यासाठी होती. के माधवराव दास समिती नागरी सहकारी बँकेसाठी. खन्ना समिती बुडीत कर्जासाठी व्याजदर पेअरमध्ये विचारू शकतात हे. ओके, बिमल जालन समिती नवीन बँक परवाने. आणि SP तलवार समिती अशक्त सरकारी बँकांची पुनर्रचनेसाठी होती. नगरपालिका रोखे बघा. उच्च मूल्यांच्या नगरपालिका रोख्यांच्या विक्रीला बढावा देण्यासाठी मोठ्या शहराद्वारे 1,000 कोटी रुपयापेक्षा अधिक मूल्याचा एकाच रोखे विक्रीसाठी 100 कोटी रुपयाचं प्रोत्साहन जाहीर करण्यात आलं. दुसरं कर्तव्य बघू, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे व त्यांची क्षमता वाढवणं. दुसरं कर्तव्य जनतेची आकांक्षा पूर्ण करणे व त्याची क्षमता वाढवणं. शिक्षण ते रोजगार व उद्योजकता समिती विकसित भारताचा मुख्य चालक म्हणून सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपायांची शिफारस करण्यासाठी एक शिक्षण ते रोजगार व उद्योजकता समिती स्थापन केली जाईल. क्रीडा क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी खेलो इंडिया मिशन सुरू केले जाईल. पर्यटन मध्ये बघा, पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम डेटा कंपोडियम 2025 नुसार हे क्षेत्र म्हणजे पर्यटन हे क्षेत्र भारताच्या GDP मध्ये 5.22% योगदान देते. किती टक्के योगदान देते विचारू शकतात. ज्यात 2.72% थेट वाटा आहे. तसेच हे क्षेत्र एकूण रोजगारापैकी 13.34% रोजगाराला आधार देते. त्यात 5.82% थेट रोजगार वाटा आहे. सरकारने ईशान्य प्रदेशात बौद्ध सर्किटच्या विकासासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. त्याचा उद्देश प्रमुख बौद्ध स्थळावरील पर्यटन पायाभूत सुविधा बळकट करणे व या प्रदेशाला जागतिक बौद्ध पर्यटन नकाशावर महत्त्वाचं ठिकाण म्हणून स्थापित करणं यासाठी ईशान्य प्रदेशात बौद्ध सर्किटच्या विकासासाठी एक नवीन योजना जाहीर केली.
या योजनेमध्ये कोण कोण येतं बघा रे, विचारू शकतात. ईशान्य प्रदेशातले सगळे ईशान्यमधले येतील, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा. भारत 2026 मध्ये पहिल्या ग्लोबल बिग कॅट समिटचे आयोजन करेल. 95 देशांना आमंत्रित केलं जाईल. जगातील 7 मोठ्या मांजर प्रजातीपैकी 5 प्रजाती जे आहेत, वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता भारतात आढळतात. ओके, मग कुठं आयोजित करणार आहे 2026 मध्ये ग्लोबल बिग कॅट समिट आयोजन करेल कोण, भारतामध्ये, विचारू शकतात. ओके, लोथल, थोलाविरा, राखीगडी, आदिचंदनूर, सारनाथ, हस्तिनापूर, लेह पॅलेस यासह 15 पुरातत्व स्थळांच्या चैतन्यमय, अनुभवात्मक आणि सांस्कृतिक स्थळात विकसित केलं जाईल. कोण कोणाला कार्य विकसित केलं जाईल हे विचारू शकतात. ओके, त्यानंतर आयुष, 3 नवीन भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जातील. 3 आयुष. ओके, अलाइड हेल्थ कार्य प्रोफेशनल्स साठी विद्यमान संस्थांचं आधुनिकीकरण केलं जाईल. तसेच खाजगी व सरकारी क्षेत्रामध्ये नवीन अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स संस्था स्थापन केल्या जातील. पुढील 5 वर्षात 1 लाख अलाइड हेल्थ प्रोफेशनलची भर घातली जाईल. सरकार 2000 पेक्षा जास्त पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता वाढवणार आहे. ऑरेंज इकॉनॉमी ही कन्सेप्ट आणली याच्यामध्ये. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय विचारू शकतात. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज या संस्थेला 15,000 माध्यमिक शाळा व 500 महाविद्यालयात व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करण्यासाठी सहाय्य पुरवले जाईल. तेच म्हणजे ऑरेंज इकॉनॉमी आहे. ओके, व्हीजीएफ किंवा भांडवली सहाय्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे एक वसतिगृह स्थापन केलं जाईल. तिसरं कर्तव्य सबका साथ सबका विकास, यासाठी बघा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं. नारळ प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी व उत्पादक सुधारण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना देखील या 26-27च्या बजेटमध्ये सुरू करण्यात येणार आहे. 500 जलाशय व अमृत सरोवरांच्या एकात्मिक विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. आणि उच्च मूल्य शेती म्हणजे चंदन, कोको, काजू, किनारी नारळ या सरकार पाठिंबा देईल. भारत विस्तार जे काय हे बहुभाषिक AI साधन सुरू करणार असून ते ॲग्रिस्टॅक पोर्टल्स व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी पद्धतीवरील पॅकेज याचं AI प्रणालीसोबत एकत्रीकरण केलं जाईल. रांची व तेजपूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थांचं प्रादेशिक सर्वोच्च संस्थांमध्ये उन्नयन केलं जाईल. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, आसाम, मिझोराम व त्रिपुरा येथील बौद्ध सर्किटच्या विकासासाठी एक योजना सुरू केली जाणार आहे. ओके, 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील. 16 वित्त आयोग काय हो सर? अध्यक्ष बघा, 16 वित्त आयोगाचं लक्षात ठेवा रे. 16 वित्त आयोगाचं काय विचारू शकतात? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगरिया, जे पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर अजून काय विचारतील बघा, शिफारशीचा कालावधी विचारतील. जसं की आता मला वाटते गट ब च्या मुख्याला आपण विचारलं आहे. शिफारशीचा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. 2026 ते 2031 कालावधी. ओके, त्यानंतर सचिव लक्षात ठेवा. सदस्य विचारू शकतात, तर सदस्य काय लक्षात ठेवायची गरज नाही जनरली. ओके, पण सदस्य लक्षात ठेवायचं असेल तर मग कोण कोण? TB रविशंकर, कारण अजय नारायण झहाच्या जागी ते आले होते. श्रीमती आणि जॉर्ज मॅथ्यू, त्यानंतर मनोज पांडा आणि सौम्या कांती घोष हे सदस्य होते. पण सचिव लक्षात ठेवा. सचिव ऋत्विक रंजन पांडे. ओके, आणि किती रे करापैकी एकूण केंद्रीय करापैकी किती टक्के रे बाबा? किती टक्के? 41%. केंद्राच्या कर महसुलातील राज्याचा वाटा 15 वित्त आयोगाप्रमाणे 16 वित्त आयोगामध्ये तेवढंच ठेवलंय. अरे किती टक्के? कर उत्पन्नापैकी केंद्राच्या राज्यांना किती रे बाबा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे? 41%, 41%. आणि यापैकी सर्वाधिक म्हणलात तर सर्वाधिक कोणाला रे? UPला, आणि सर्वात कमी म्हणलात तर सिक्कीमला, आणि महाराष्ट्राला म्हणलात तर 6.441%. ओके, आणि याच्यामधले निकष विचारू शकतात. 16 वित्त आयोगाचे निकष विचारू शकतात. तर या निकषामध्ये सर्वात जास्त काय रे बाबा? उत्पन्न अंतर याला सर्वात जास्त वेटेज दिलंय. सॉरी, उत्पन्न अंतर, बरोबर आहे. उत्पन्न अंतर याला सर्वात जास्त वेटेज दिलंय. उत्पन्न अंतर किती रे बाबा? 42.5% वेटेज दिले. आणि दुसरा क्रमांक
2011 हे आहे ओके 17.5% म्हणजे 17.5% लक्षात ठेवा. लोकसंख्यीय कामगिरी 10% दिले, क्षेत्रफळाला 10%, वने व पर्यावरणाला 10% आणि जीडीपीतील योगदान हे नवीन आणलंय त्यांनी. जीडीपीतील योगदान लक्षात ठेवा, जीडीपीतील योगदान हे कार्य नवीन निकष आणला त्यांनी. त्याला किती टक्के वेटेज दिले? 10%. ओके, असं कार्य म्हणजे सर्वात जास्त कशावर दिले विचारू शकतात. उत्पन्न अंतराला 42.5% दिले. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया विचारण्यासारखं आहे, कारण 16 वित्त आयोगाचे करे अहवाल आले ज्या वर्षी करे कुठल्या वित्त आयोगाचा ज्यावेळेस अहवाल येतो त्यावेळेस मात्र प्रश्न विचारतात. वित्त आयोगाचे करे कलम कोणता आहे? 280 आहे. ओके, आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया, शिफारसीचा कालावधी 2026 ते 31, सचिव ऋत्विक रंजन पांडे, कर उत्पन्नापैकी कार्य राज्यांचा वगैरे वाटा राज्यांना किती मिळणार? 41%. त्यामध्ये सर्वात जास्त यूपीला, सर्वात कमी सिक्कीमला, महाराष्ट्राचं कार्य 6.441%. ओके, 15 वित्त आयोगानुसार 6.32% वगैरे होता. ओके, सार्वजनिक वित्त व कर संरचना आयकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजे आता आयकराचे स्लॅब रेट जे 2026 आता 26-27 चालू आहे, पण 25-26 मध्ये जे चालू होते तेच असणार आहेत कंटिन्यू. आता आयकराचा कायदा बदललाय 61 जागी. याच्यावर प्रश्न येऊ शकतो रे. आयकर कायदा 1961 होता, त्याच्या जागी आता नवीन आयकर कायदा 2025 आलाय. कधीपासून? 1 एप्रिल 2026 पासून. म्हणजे काय बदल झाला रे? जे गुंतागुंतीचे होते किंवा अवघड होता पूर्वीचा कायदा, तो आता सोपा करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे आताच्या कायद्यामध्ये, पूर्वीच्या कायद्यामध्ये जे काही जास्त कलम होती ती कमी केलेली आहेत, प्रकरणं देखील कमी केलेली आहेत. मी प्रकरणं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितले लेक्चरमध्ये, बरोबर ना? की आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं डिटेल की किती प्रकरणं आहेत, किती अनुसूची आहेत, त्यावर विचारू शकतात प्रश्न. आणि काय बाबा आता एक काय टॅक्स इयर ही कन्सेप्ट नवीन आणली त्यांनी, बरोबर ना? टॅक्स इयर वगैरे मॅट मिनिमम अल्टरनेट टॅक्स 15% वरून 14% करणार आहे. ठीक आहे. 26-27च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार कर्ज ते जीडीपी गुणोत्तर किती असणार आहे? 55.6% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. 25-26 मध्ये 56.1 होता. अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष 26-27 साठी नॉमिनल जीडीपी वाढ 10% गृहीत धरले आहे. रिअल जीडीपी वाढ 6.8 ते 7.2% अपेक्षित आहे. मला वाटते आत्ताच काहीतरी एक आरबीआयचा काहीतरी रिपोर्ट आलाय, बरोबर ना? 7 किती सांगितलंय? 7.7% काहीतरी ग्रोथ रेट आपलं साध्य झालेलं आहे असं काहीतरी सांगितलंय, बरोबर. तुटीचा कल बघा, हे विचारू शकतात. राजकोषीय तूट, महसुली तूट आणि प्राथमिक तूट. करे बाबा बघा, सगळ्यात जास्त आतापर्यंत करे हायेस्ट मागच्या 10-20 वर्षामध्ये सर्वात जास्त जर विचारलं तर करे याच वर्षी होती. कशामुळं? कोविड-19 मुळे हे सर्वात जास्त होतं. 9.2% राजकोषीय तूट होती, महसुली तूट 7.3%, प्राथमिक तूट 5.7%. आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठलंही वर्ष काढून बघलात तर सर्वात जास्त 20-21 मध्येच आहे करे राजकोषीय तूट, महसुली तूट, प्राथमिक तूट. पण आत्ताची कार्य तुम्हाला बजेटरी एस्टिमेट नुसार लक्षात ठेवायचं तर बघा, राजकोषीय तूट 4.3% आणि महसुली तूट 1.5% आणि प्राथमिक तूट 0.7%. ओके, आणि कोणत्या योजनेसाठी सर्वात जास्त खर्च मंजूर झाला विचारू शकतात. व्हीजी रामजी कायदा यासाठी सर्वात जास्त करे बजेट जो आहे, बजेटामधला काय जो काय एक आहे वाटा जो आहे त्या योजना मिळाला. कुठल्या? विकसित भारत जी रामजी कायदा 2025 ला जवळजवळ 95,000 कोटी मंजूर झालेले आहेत. ओके, तर तुम्हाला विचारू शकतात त्यावर पण देखील. आणि मग कार्य व्हीजी रामजी कायदा म्हणजे मनरेगा कायद्यामध्ये बदल झालेला आहे, त्या कायद्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात मित्रांनो. ते व्यवस्थित करा. आणि बजेटमध्ये मी जेवढं इथं सांगितलंय त्याच्या पलीकडे कार्य जनरली येणार नाही. ओके, 99% प्रश्न कार्य मी दिलेलं आहे त्याच्यावरच प्रश्न येऊ शकतो. हे व्यवस्थित करा, याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो.